प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी आणि क्षेत्र आहे वाचन. प्रिय विद्यार्थियों, आज आपण ब्रिज कोर्सचा 6वा दिन पाहूया. वाचून घेऊया. वाचा. रुग्ण: माझा एक दात खराब झाला आहे. डॉक्टर: त्या जागी आपण दुसरा दात बसवूया. रुग्ण: दात मात्र माझ्या दातासारखा हवा. अब प्यारे बच्चों, रुग्ण म्हणजे काय? मरीज. मरीज को कहा जाता है रुग्ण, पेशंट. ओके. डॉक्टर: ते शक्य नाही. रुग्ण: का? डॉक्टर: एवढे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत. अब यहाँ पे प्यारे बच्चों देखिए, मरीज कहता है कि मेरा एक दांत दर्द कर रहा है. पेशेंट कह रहा है. डॉक्टर बोलता है हम वहाँ पे दूसरा दांत लगाएंगे. मरीज यहाँ पर कहता है प्यारे बच्चों कि मेरे दांत जैसा ही दूसरा दांत चाहिए. डॉक्टर बोलता है ये पॉसिबल नहीं है, ये मुमकिन नहीं है. तो यहाँ पे पेशेंट पूछता है क्यों? क्योंकि इतने खराब मेरे पास दांत नहीं है. प्यारे बच्चों, हमें हमारे दांत रोजाना साफ करने चाहिए. इस बात को ध्यान में रखिए. अब यहाँ पे देखिए, शिक्षकांनी अशा प्रकारचे विनोद मुलांना वाचण्यास द्यावे. तो प्यारे बच्चों, ऐसे पैराग्राफ, ऐसे मकाल में आपको पढ़ने हैं. हा संवाद कुणामध्ये चालू आहे? डॉक्टर और पेशेंट के दरमियान, रुग्ण और डॉक्टर के दरमियान. ओके. रुग्णाला दुसरा दात का बसवायचा आहे? कारण त्याचा दात दुखत आहे. डॉक्टर रुग्णाचा दात बसवायला का नाही म्हणाले? कारण रुग्णांनी सांगितले की माझ्यासारखेच दात पाहिजेत. डॉक्टर म्हणाले ह्या घाणेरडे दात माझ्याजवळ नाही. यासाठी डॉक्टरांनी सांगितले की असा दात बसवल्या जाणार नाही. चला आता आपण पुढे पाहूया. सक्षम बनूया. शिक्षकांनी वरील प्रकारचे विविध विनोद मुलांना योग्य चर उतारासह वाचून दाखवावे. शिक्षकांनी विनोद निवडताना मुलांचे वयाचे विचार करून सराव करूया. तर मुलांनो, विनोद म्हणजे जोक होता है. अब आगे देखते. शिक्षकांनी मुलांचे 3-4 मुलांचे गट त्यांना इयत्ता 4थी वहीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 21, 45, 81 वरील विनोदी लेखन वाचण्यास द्यावे. तो प्यारे बच्चों, पिछले साल के आपके टेक्स्ट बुक के अंदर मराठी के पेज नंबर 21, उसके बाद 45 और 81 पे यहाँ पर कुछ विनोद दिए गए हैं. तो ये आपको प्यारे बच्चों पढ़ने हैं. आगे देखते हैं. शिक्षकांनी खालील प्रकारचे चित्र विनोद मुलांना उपलब्ध करून द्यावेत व त्याचे वाचन घ्यावे. तो प्यारे बच्चों, यहाँ पर तस्वीरी कुछ कहानियाँ हैं, तो इसको आपको पढ़ना है. तुमच्यासोबत घडलेले एखादा विनोदी प्रसंग आठवून सांगा. तो आपके साथ अगर ऐसी कोई भी बात हुई है तो ज़रूर बताइए. अब यहाँ पे देखिए, कल्पक होऊया यानी तखविलाती बनिये. शिक्षकांनी वर्तमानपत्रात येणारी विनोदाची कात्रणे कापून वहीत चिकटवण्यास सांगावे. तो यहाँ पे आपको क्या करना है प्यारे बच्चों, अखबार में जो न्यूज़ के अंदर जो विनोद आते हैं, जो जोक आते हैं, उसको आपको लिखना है. मुलांनी वाचलेले विनोद एकमेकांना सांगण्यात सांगावे. तो यहाँ पे आपने जो पढ़े हैं उसको एक दूसरे को बताना है. चलिए प्यारे बच्चों, अब चैनल को सब्सक्राइब करते हैं.